महायुतीचं सरकार तर स्थापन झालंय। आता या महायुती सरकारचा शपथविधी वानखेडेवरती होणार आहे। मात्र त्याआधी सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच मंत्रिमंडळाबद्दल। महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आहे। भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदं मिळणार आहेत, तर शिवसेना शिंदे सेनेला 12 जागा आणि अजित पवारांना 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळ फॉर्म्युलावरती चर्चा सुरू असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। तर नेमकं महायुतीच्या मंत्रिमंडळाचा हा फॉर्म्युला कसा असणार आहे आपण पाहूयात। मंत्रिमंडळ फॉर्म्युलावरती चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि यामध्ये 21 मंत्रिपद भाजपला मिळणार आहेत, कारण त्यांचे 132 आमदार आहेत। 87 आमदार असलेल्या शिंदे सेनेला 12 मंत्रिपद मिळणार आहेत, तर 41 आमदारांच्या अजित पवार गटाला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। एकंदरीतच 6 आमदारांच्या मागे 1 मंत्रिपद अशी शक्यता, असा फॉर्म्युला सध्या ठरल्याचं कळतंय।